माझ्या मागे घोषणा द्या. भारतीय संविधान दिनाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ओके, आता इकडे लक्ष द्या. आज भारतीय संविधान दिन. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की संविधान म्हणजे काय. तर संविधान हे एक असं पुस्तक आहे ज्यामध्ये संविधानाच्या निर्मित्यांनी वेगवेगळी कायदे लिहिलेली आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारत देश जो आहे हा या संविधानावरच चालतो आहे, या कायद्यांवरच चालतो आहे. एखाद्याने चोरी केली तर त्याला काय शिक्षा झाली पाहिजे, किंवा तुम्हाला एखादी चांगली गोष्ट करण्यापासून एखादा व्यक्ती जर अडवत असेल तर त्याला काय शासन झालं पाहिजे, हे सर्व कशावरून ठरतं. हे सर्व कशावरून ठरतं तर हे आपल्या भारताच्या संविधानावरून ठरतं. हे सगळं कशावरून ठरतं, भारताच्या संविधानावरून. म्हणजे भारत देश हा आपल्या या संविधानावर चालतोय आणि या संविधानाचा गौरव व्हावं यासाठी आज आपण या ठिकाणी भारतीय संविधान दिन तुम्ही आम्ही सर्व खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. मला खूप आनंद झाला. प्रत्येक मुलगा मुलगी प्रत्येकाने, आमच्या शाळेतले शिक्षक, सगळे शिक्षक, आपल्या गावातले अक्षय भाऊ, अभय भाऊ, म्हणजे सर्व एकदम मनापासून या कार्यक्रमात सहभागी झाले. आणि तुमच्यापर्यंत भारतीय संविधान काय आहे, भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती वेळ गेला, त्याला किती अडचणी आल्या, आज भारतीय संविधान कसं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. मग आपली एक जबाबदारी आहे की आपण सुद्धा या संविधानामधले जे कायदे आहेत, जे कलम आहेत, या कायद्याचं आपण सुद्धा पालन केलं पाहिजे. आपल्या हातून या संविधानातील कायद्यांचं उल्लंघन व्हायला नको, आहे का नाही. रस्त्यावर जाताना तुम्हाला एखाद्याचा कट लागला, मग तुम्ही डायरेक्ट हातामध्ये शस्त्र घेणार आहेत का त्याला धडा शिकवण्यासाठी? नाही. या संविधानाने पोलीस यंत्रणा दिलेली आहे, कोर्ट दिलेला आहे. आपण त्या माध्यमातून आपण न्याय मिळवायचा आहे. शस्त्राच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळवायचा नाही. नाही तर बस त्यांनी माझा, आपण पिक्चर पाहतो, त्या पिक्चर मध्ये हिरोच्या वडिलांना कोणीतरी एक डाकू मारतो आणि तो हिरो त्याचा बदला घेतो त्याच्या वडिलांचा, आणि तो त्या डाकूला पण मारतो. असं करायचंय का आपल्याला? मारायचंय का लोकांना? आपल्याला त्या माध्यमातून लोकांना कोर्टाच्या माध्यमातून शिक्षा द्यायची आहे. कशाच्या माध्यमातून शिक्षा द्यायची आहे? हा, नाही तर बस यांनी माझ्या डोळ्याला मारलं, मी याचा डोळा फोडीन. यांनी माझ्या डोळ्याला मारलं, मी आता याचा डोळा फोडीन, असं चालेल का? त्याला तर काही होणार नाही, पण तुम्हाला नक्की जेल होईल. 10 वर्ष जेलमध्ये. आग के बदले अगर आग लेंगे तो सारी दुनिया अंधी हो जाएगी. मग ही दुनिया अंधी करायची का? यांना दृष्टी द्यायची आपल्याला, या समाजाला, आपल्या घरातल्या लोकांना यांना दृष्टी द्यायची आहे. आणि ही दृष्टी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळेल. आपण जर हे संविधानाचं फक्त पूजा करायपुरता नाहीये, हे वाचा, याच्यातले कलम काय सांगताय, आपले हक्क काय, आपली कर्तव्य काय. नुसता हक्कच म्हणून उपयोगाचं नाही, तर आपण भारत देशाचे नागरिक म्हणून आपले काहीतरी कर्तव्य सुद्धा आहे, तर त्या कर्तव्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं सुद्धा पालन केलं पाहिजे. स्वर्ग, नरक, पुण्य, पाप हे मला माहित नाही, पण तुम्हाला जी काही शिक्षा होणार आहे ती तुम्हाला या संविधानाच्या कलमातूनच होणार आहे, किंवा तुमचं जे काही कौतुक होणार आहे ते हे संविधानाच्या माध्यमातूनच होणार आहे. आलं लक्षात? मग आपण सर्वांनी
जर या संविधानाच्या कलमांचं, संविधानात दिलेल्या गोष्टींचं जर पालन केलं तर आपला उत्कर्ष, आपली प्रगती ही नक्की होणार आहे आणि ती कोणीच रोखू शकणार नाही. याच्यासाठी घटनाकारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मूल मंत्र दिलेला आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग हा संघर्ष कसा करायचा आहे? हा शस्त्राच्या माध्यमातून नाही करायचा आहे आपल्याला, हा कायद्याच्या माध्यमातून करायचा आहे आपल्याला संघर्ष. आपले हक्क, आपले अधिकार आपल्याला कायद्याच्या माध्यमातून मिळवायचे आहे. आणि तुम्ही आपल्या शाळेचे विद्यार्थी नक्कीच यापुढे सुद्धा कायद्याचं पालन करतील. आपलं संविधान आकारायला संविधानकारांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे परिश्रम लागले, जे कष्ट सोसावं लागलं, त्यांनी आपल्या महिलांना, मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला. काय नाही दिला बाबासाहेबांनी? मुलींना शिक्षणाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार. अरे जे आपल्या रक्ताच्या बापाने नाही केलं ते बाबासाहेबांनी केलं आपल्यासाठी. मग आपण त्यांच्या कार्याचं जाणीव ठेवलं पाहिजे. जात धर्म हे सोडून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या विचारांवर निष्ठा ठेवली पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे. आणि तुम्ही चालाल अशी मला खात्री आहे. चालाल ना? भारतीय संविधानाचं पालन कराल ना? रोज शाळेत याल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरीपेक्षा पुस्तकाला महत्व दिलंय. भाकरीपेक्षा पुस्तकाला महत्व दिलंय. याचा आपण सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आपण डायरेक्ट बाबासाहेब नाही होऊ शकत, पण त्यांच्यापर्यंत एक पाऊल तर टाकू शकतो. एवढं तर जमू शकतं मला. जमू शकतं ना? जमू शकेल का नाही? आवाज येत नाहीये. हा, मग कोणत्या पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब यांच्या मार्गाचं पालन करू? अभ्यास करून, वाचन करून. आणि तिसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला आपला जो समाज आहे, आपलं जे कुटुंब आहे, यांची जर प्रगती केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो समाज अपेक्षित होता त्या समाजाकडे आपण नक्कीच सकारात्मक दिशेने वाटचाल करू अशी मला खात्री आहे. तुम्ही सर्वांनी, सर्व शिक्षक वृंदांनी, अभय भाऊ, तुम्ही सर्व मुलं या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून सहभागी झाले आणि हा आपला घरचा कार्यक्रम आहे. या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.